रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अष्टमी नगर परिषद हद्दीत कुंडलिका नदीलगत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। अष्टमी परिसरात काल रात्री 10च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी वैद्यकीय कचरा टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या कचऱ्यासोबत रासायनिक पदार्थांचे अवशेषही आढळल्याने आगीचा भडका अधिक वाढला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं। मात्र घटनास्थळी वैद्यकीय कचऱ्याचे अवशेष आढळून आल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वैद्यकीय कचरा टाकणे हा गंभीर गुन्हा असल्याचे नागरिकांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच रोहा नगर परिषदेचे पाणी पुरवठा आणि दिवाबत्ती समितीचे सभापती महेंद्र रामभाऊ दिवेकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। संबंधित घटनेचा सखोल तपास करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी नगरसेवक प्रशांत कडू, नीता हजारे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधारण 10:15च्या आसपास मला या ठिकाणचे अष्टमीचे स्थानिक नगरसेविका परा पानसरे यांचे पती आकिब येरुणकर यांचा फोन आला की अष्टमीला नदीच्या ट्रॅकच्या बाजूला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे, त्या ठिकाणी टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी। मी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेलो असताना पाहिलं की टँकरचा उपयोग या ठिकाणी होणार नव्हता, कारण प्रेशरने पाणी मारण्याची गरज या ठिकाणी होती। म्हणून तातडीने आम्ही आमच्या नगरपालिकेची बुलेट फायरची आहे ती मागवण्यात आली, पण त्याची टँकची व्यवस्था ही साधारण 10 लिटरची असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आणि पुन्हा केमिकलयुक्त आग असल्यामुळे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी ताबडतोब आम्ही मागणी केली आणि घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी लगेचच पोहोचली। या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता या ठिकाणी मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि केमिकलयुक्त मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी आढळलेलं आहे। माझी मुख्याधिकारी यांना विनंती राहील, नगराध्यक्ष यांनाही विनंती राहील की ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती दंडात्मक आणि कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी। कारण या कुंडलिकेची आपली जीवनवाहिनी, त्याच्यासाठी करोडो रुपयाचा निधी आदरणीय तटकरे साहेबांनी या ठिकाणी आणला आणि त्याचं सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्यांनी करत असतानाच कोणीतरी या ठिकाणी नराधमांनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मी आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी MIDCचे यांचे आभार मानेन की आम्ही फोन केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी ते घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली। कारण ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच ठिकाणी बाजूला बंगाली लोकांची वस्ती आहे आणि रात्रीच जर आग ही आटोक्यात आणली नसती तर काहीतरी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असता। त्यामुळे ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई नगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य तालुका आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीला आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करू। जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग असेल, या दोघांना नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सूचना करू आणि ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे CCTV सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत। त्यामुळे या 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी हे टाकण्यात आलेलं आहे। त्याची सखोल चौकशी करून त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी दाखल करू आणि CCTVच्या माध्यमातून कोणी हे कृत्य केलंय हे निदर्शनास आणून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी करण्यात येईल, कायद्याने ती करण्यात येईल। असे कृत्य करण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी कारवाई त्यांच्यावरती नक्कीच करण्यात येईल।